सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी कल्याण डोंबिवली महानगरपालिका संदर्भातली। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि मनसे हे दोनही पक्ष एकत्र आलेत। कल्याण डोंबिवलीमध्ये सत्तेचं नवं समीकरण त्यामुळे तयार झाले। खासदार श्रीकांत शिंदे आणि राजू पाटील हे आज एकत्रित उपस्थित होते। हा फोटो आहे ज्यामध्ये आपण मनसेचे माजी आमदार राजू पाटील, कल्याण डोंबिवलीचे सध्याचे खासदार श्रीकांत शिंदे, ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांना पाहतोय। संख्याबळ काय आहे? शिवसेनेकडे 53 नगरसेवक आहेत, मनसेकडे 5 नगरसेवक आहेत आणि ठाकरेंच्या सेनेतून बाहेर पडलेले नॉट रिचेबल असलेले नगरसेवक आहेत 4। भाजपकडे 50 नगरसेवक आहेत, काँग्रेसकडे 2, ठाकरे गटाकडे 7 तर पवार गटाकडे 1 नगरसेवक आहे। कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे 53 शिवसेनेचे नगरसेवक यांनी जो आहे तो आपला गट जो आहे तो स्थापन केलेला आहे, इथे स्थापन करण्यासाठी आलोय। त्याचबरोबर मनसे जे आहे, मला वाटतं 5 त्यांचे नगरसेवक या ठिकाणी त्यांचा गट स्थापन करण्यासाठी आलेले आहे आणि या ठिकाणी मनसेने जे आहे हे समर्थन जे आहे हे शिवसेनेला जे आहे या गटस्थापनेच्या निमित्ताने जे आहे हे दिलेलं आहे। आणि 4 नॉट रिचेबल नगरसेवकांपैकी 2 नगरसेवक मनसेमध्ये गेलेत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ठाकरे गटाला दणकाय। राहुल कोट आणि स्वप्नाली केणे हे दोघे पुन्हा मनसेमध्ये गेलेत। महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ते ठाकरेंच्या मशाल चिन्हावर लढले, जिंकले आणि दोघांनीही पुन्हा मनसेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला। मनसेच्या नगरसेवकांची संख्या त्यामुळे 7 झाली आहे। मनसे आपला गटनेते पदाचा अर्ज सादर करणार आहे। आणि कल्याण डोंबिवलीमध्ये महायुतीचाच महापौर होईल असा विश्वास शिवसेने